1.5 महिना पण नाही काय सांगू दुःख तुम्हाला, काय सोन्यासारखी पोर होती. किती वय? 5.5 वर्ष होत. 13 वर्षाचा होता साहेब. स्कॉलरशिपला बसलेला होता साहेब. 20 पैकी त्याला 18 मार्क होती. हुशार होता. सर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला बिबट मुक्त करा, फक्त एवढंच म्हणणं आहे. ते तुम्हाला कसं करायचं, काय करायचं हे सगळं तुम्ही तुमचं ठरवा, पण बिबट आम्हाला फक्त वाघ नको, वाघ नकोय साहेब. वाघ मुक्त करा. जीवन आहे, शेतकऱ्याचं जीवन म्हणजे लेकरं जन आम्ही त्याच्यासाठी. आणि एका आईचं लेकरू डोळ्यासमोर जर नेत असेल तर ते जगण्याला अर्थ काय सांगा ना तुम्ही. कशासाठी जगायचं आम्ही? ज्या लेकरांसाठी जगतो ती जर अशी वाघ आमच्या समोर जर ओढत असतील तर कशासाठी जगायचं आम्ही? कविता विषय असा आहे की गेल्या 1 महिन्यामध्ये सुरुवातीची घटना 12 ऑक्टोबरला झाली, त्यानंतर दुसरी 22ला झाली आणि तिसरी 2 नोव्हेंबरला झाली. 3 घटनेमध्ये 3 लोकांचा अंत त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास 10 ते 11 बिबट ह्या भागामध्ये पकडले गेलेले आहेत आणि 1 शूट करण्यात आला. परमिशन घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत. आणि हे 4-5 गावातच रामभूत आणि पिंपरखेड ही जी 2 गाव आहेत, तर गेल्या 2 वर्षामध्ये ह्या 2 गावात 10 लोक इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दगावलीत. शेकडो जनावरं गेलीत, अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठेतरी सोडला जायचा. आणि इथली संख्या नेमकी 1000 आहे की 2000 हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही. तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला, गोरगरीब माणसाला, मुलांना, महिलांना सुरक्षितरित्या जीवन जगायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबट मुक्त महाराष्ट्र, जसं केरळला हत्तीमुळे त्रास झाला तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहेत. राज्याच्या अनेक भागामध्ये तो पसरलेला आहे. तेव्हा आमच्या भागात काय